माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि लोणीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची अत्यंत सकारात्मक अशा प्रकारची बैठक पार पडलेली आहे. निर्णय हा माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि साहेब आणि लोणीकर साहेब तुम्हाला कळवतील, परंतु माझ्या पक्षाकडून निश्चितपणे जो काही प्रस्ताव आमच्या समोर ठेवला गेला तो प्रस्ताव तत्वतः आम्हाला या ठिकाणी आता मान्य आहे. आम्ही ठेवलेला प्रस्ताव तत्वतः त्यांनाही मान्य आहे आणि या संदर्भातले माननीय शिंदे साहेबांच्या कानावर मी टाकेल. शिंदे साहेबांकडून कन्फर्मेशन येईल, हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर टाकतील, माननीय दादांच्या कानावर टाकला जाईल राष्ट्रवादी, आणि इथं RPIचं सुद्धा ते स्वतः निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की आता टप्प्यामध्ये ही युती आलेली आहे. औपचारिकता बाकी राहिली घोषित करण्याची, ही ज्येष्ठ कडून परवानगी आल्यानंतर होऊन जाईल. महापौर कोणाचा याच्यावर काही चर्चा झाली का? ते आज नाही. ते आज बोलत ओके. आज या ठिकाणी बैठक पार पडली दादा. बैठकीत काही अंतिम निर्णय झाला? काल आणि आज 2 दिवस सतत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI आठवले गटाच्या सर्व नेत्यांच्या एकत्रित बैठका झाल्या. बैठकीमध्ये काल जसे प्रस्ताव एकमेकाला शेअर केले होते, प्रत्येक पक्षानं आपापल्या पक्षासोबत चर्चा करून आज अंतिम प्रस्ताव आज आमच्या बैठकीमध्ये दिले गेले. जो काही अंतिम प्रस्ताव आज आला त्यावर विचार करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही तिन्ही मित्रपक्ष एकत्र बसून शेवटचा निर्णय उद्या आम्ही करणार आहे. मला असं वाटतं की ती चर्चा आमची झाली ती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. चारही पक्षाचे नेते एका मुद्द्यावर आम्ही आलो. केवळ श्रेष्ठीच्या कानावर टाकून या युतीचा शेवट करायचा अशा प्रकारचा निर्णय आज झाला. मला असं वाटतं की युती होण्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची फारशी अडचण राहणार नाही. उद्या संदर्भात तयार केला तो पूर्णपणानं जवळपास आमच्या सगळ्या पक्षाला मान्य आहे आणि तो फॉर्म्युला श्रेष्ठीच्या मान्यतेसाठी आम्ही पाठवणार आहे. श्रेष्ठीची मान्यता आल्यानंतर आम्ही ती युती उद्या साधारण किती वाजेपर्यंत हा निर्णय होण्याची शक्यता आहे? उद्या संध्याकाळी आमची शेवटची बैठक होईल. चलो, खूप थँक्यू.